आई, तू इथे काय करतोयस? आहा, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ओळख बघू माझ्या हातात काय आहे. तुमची हिम्मत कशी झाली इथे यायची? आत्ताच्या आत्ता आल्या पावली निघा इथनं. मन नाही भरलंय? काल दिलेल्या जखमांवर मीठ चोळायला आलात का इथे? अगं वीणा, तुला मी कितीही वाईट नीच पाताळ यंत्री जरी वाटत असलो ना, तरी मी इथे तुमच्या जखमांवर मीठ चोळायला नाही, तर पेढे चोळायला आलोय. गोड गोड पेढे. आई, कळलं का तुला आता काय सरप्राईज आहे ते? आणि आता दुसरं सरप्राईज. डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या? काय लिहिलंय हे? अरे काय चुकीचं लिहिलंय मी? योग्य तेच लिहिलंय, खरं तेच लिहिलंय. तसं मी आधी विचार केला होता की हे मी माझ्या हातावर गोंदवूनच घ्यावं, पण म्हटलं की आपल्या तीर्थरूपांची इतकी पण लायकी नाहीये की त्यांचं नाव आपल्या अंगावर कायमचं गोंदवून घ्यावं, म्हणून म्हटलं पेनानेच लिहून घेतलं. संतोष, बस. चालतो इथून. हो ग, जातो जातो, तू निघून जातो, पण आधी हे पेढे देवासमोर तर ठेवून देतो. खबरदार, खबरदार, माझ्या घरातल्या देवांचं नाव ओठांवर आणलंस तर. चालायला लाग इथून. ठीक आहे मग, तुम्ही तरी घ्या हे पेढे. अरे घ्या 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 घ्या. वरद, ए वरद, ये बाळा ये. हे घे पेढे आणलेत मी, ये पेढे खा. ये 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 ये. नको, मला नको. भरत, आज जा तू. अले ले 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 ले, आला आला श्रावण बाळा आला. ये बाळा ये, पेढे घे. ए घे श्रावण बाळा, तू बस यांची सेवा करत, यांच्या बरोबर पिठाचा फुलाचा धंदा करत. मी बाबा पेटंट मिळवलं आणि आता मी करोडपती होणार आहे. तू बस यांची सेवा करत जा. ये घे पेढे घे, पेढे घे, पेढे घे. व्यंकी भाऊजी आहेतच श्रावण बाळ, पण तुम्ही पक्के रावण बाळ आहात. हो, पैशांची वखवख सुटलीये तुम्हाला, पण हे विसरू नका की रावणाचा विनाश कसा झाला होता ते. मी रावण? ठीक आहे, मी रावण. मग तू त्याची बायको मंदोदरी, आणि त्या नावातला मंदपणा तू बरोबर उचललायस. संतोष, आणि त्या मंदपणामुळे तू कायम निराशेच्या दरीत जाणार आहेस. मंदोदरी. हा, अगं असेल मला पैशांची वखवख, पण तुला तर भिकेचे डोहाळे लागलेत. अगं एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? आपल्या मुलाने एवढ्या कष्टाने लावलेला शोध आई बाबा हडपत होते, आणि आता ते पेटंट विकून करोडो रुपये मिळतील आपल्याला. पण तुला तर आई बाबांची सेवा करायची आहे. राहतेच, यालाच म्हणतात भिकेचे डोहाळे. अगं नवऱ्याची साथ द्यायची सोडून इथे आश्रितासारखी राहतेस ना? राहतेच. मी कुठे आणि कसं राहायचं ना, ते माझं मी ठरवेन. तुमचे पेटंटचे पेढे वाटून झाले असतील ना, तर निघा आता. हे फक्त काय पेटंटचे पेढे नाही आहेत. अगं आज सकाळीच मला एक अजून आनंदाची बातमी कळली. ऐकायची आहे तुला? आई, तुला ऐकायची आहे? ए श्रावण बाळ, ऐकायची आहे आनंदाची बातमी? तुला काय ऐकायला येणार? तरी पण ऐक, या दोघी तरी ऐकतील. आई, वीणा, आज सकाळीच कळली मला ही बातमी. आपले ग्रेट सायंटिस्ट श्री श्रीनिवास दळवी यांची जी फॅक्टरी आहे ना, त्या फॅक्टरीला आजच सकाळी सरकारच्या माणसांनी कायमचं सील ठोकलंय. त्याचे पेढे आहेत हे. घे आई, आई घे. ए श्रावण बाळ घे. अहो, अहो, बाबा काय झालं? काय झालंय? काय झालं? आले आले आले,
द ग्रेट सायंटिस्ट, उद्योगपती, बिझनेस टायकून श्री श्रीनिवास दळवी आले. या बाबा या. ओ मी हे पेढे वाटतोय तुमच्या नाकर्तेपणाचे. हे कोणी खात नाहीयेत, तुम्ही तरी घ्या. हे घ्या, खा, घ्या घ्या. संतोष, आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर. निघ इथून. अहो, तुम्ही आत या. राहिलं. जानू, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? हो कालपेक्षा बरंच बरं वाटतं. गुड. जानू, मला असं वाटत होतं की आपण जरा कुठेतरी बाहेर जाऊया. मोकळ्या हवेत, कोणाला तरी भेटून गप्पा मारून तुला असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. मला बरं वाटावं म्हणून हा मला बाहेर घेऊन जाणार आहे. म्हणजे नक्कीच हा मला आईबाबांकडे घेऊन जाणार असेल. हो जाऊयात ना आपण. जानू, तुला नक्की बरं वाटतंय ना? नाही म्हणजे बाहेर पडल्यावर तुला रेस्टलेस झाल्यासारखं वाटलं, श्वास घ्यायला त्रास झाला तर? नाही जयंत सर, आता मला तसं काहीही होणार नाही. आणि तुम्ही म्हणालात तसं मी बाहेर जाऊन कोणाला तरी भेटेन तर मला पण जरा बरं वाटेल. तर जाऊयात आपण. गुड. पण जानू, वन्स अगेन मी तुला विचारतोय, तू कॉन्फिडेंट असशील तरच आपण बाहेर जाऊयात. हो जयंत सर, कॉन्फिडेंट आहे मी. जाऊयात आपण. मी ही कॉफी संपवते आणि मग रेडी होते. आपण कोणाकडे तरी जातोय म्हणजे आपण आईबाबांकडेच जातोय ना माझ्या? नाही जानू, आपण आईबाबांना भेटायला नाही चाललो. आपण दुसऱ्या कोणाला तरी भेटायला चाललोय. कोणाला? दिग्विजय देशमुखांना. काय? काय झालं जानू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असं काही नाही, पण आपण का चाललोय त्यांच्याकडे? सहजच चाललोय. नाही म्हणजे माझं एक काम आहे त्यांच्याकडे, म्हटलं तुलाही सोबत घेऊन जातो, तुला चेंज मिळेल. हो बट ॲक्च्युली काय आहे ना जयंत सर, मला आता कुठल्याही नवीन व्यक्तीला नाही भेटायचं आहे. अगं पण जानू, तू आत्ता तर म्हणालीस की नवीन कोणाला तरी भेटून गप्पा मारून तुलाही असं चेंज मिळेल ना. हो मी म्हटलं तसं, पण मग आपण 2-3 दिवसांनी जाऊयात का त्यांना भेटायला? नाही म्हणजे 2-3 दिवसांनी जाऊच शकतो आपण, पण मी काय म्हणतो, आपण आत्ताही जाऊया आणि 2-3 दिवसांनी परत जाऊया. ओके? नाही नको. मग ठीक आहे ना, आत्ताच जाऊया. मी ड्रायव्हरला सांगतो गाडी काढायला, तू पटकन रेडी हो. तुला काही मदत लागली तर मला सांग. काय ना, मला जानू, 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 काय झालं तुला? जयंत सर मला परत तसं चक्कर आल्यासारखं होतंय. जानू, हे मुद्दाम करते का? पण कशासाठी? जानू, काय झालंय? आणि तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? तुला दिग्विजय देशमुखांना भेटायचं नाहीये का? त्यांची भीती वाटते तुला? नाही, मला का त्यांची भीती वाटेल? म्हणजे त्यांचा माझा काय संबंध? गुड. मग 5 मिनिटात रेडी हो, आपण निघूया. तेव्हा आता काय करू मी? काय सांगू या माणसाला? मी जर का दिग्विजय काकांच्या समोर गेले तर वाट लागेल सगळ्याची.